आणि मित्रांनो, आज आहे मी महाडमध्ये। तर या महाडमध्ये आता आपण आज जे बघण्याचं माझं उद्दिष्ट आहे ते म्हणजे महाड येथील चवदार तळे। तर आज या महाड भेटीत आपल्याला हे ध्येय आपलं आहे, जे की आपल्याला त्याची माहिती जाणून घ्यायची आहे। चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे। येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे। या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते। तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यांनाही या पाण्याचा वापर करता यावा, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला होता। या लढ्याची आठवण तसेच समतेचे प्रतीक म्हणून इतिहासप्रेमी तसेच पर्यटक या तळ्याला भेट देतात। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण महाडचं जे चवदार तळे आहे तिथे आलेलो आहोत। मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता ते चवदार तळ्याचं पाणी प्राशन करतानाचा क्षण इथे शिल्पपटामध्ये कोरलेला आहे। ऑगस्ट 1923 मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला। त्या निर्णयानुसार सार्वजनिक शाळा, न्यायालये, कचेऱ्या व दवाखाने यांवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना परवानगी असावी असे म्हटले गेले। महाडच्या नगरपालिकेने जानेवारी 1924 साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही। अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून दिनांक 19 व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला। चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना उद्देशून म्हटले होते, चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमरू अशातला भाग नाही।